भारतातील पहिले देशी गोवंशावर आधारित खिलार ॲप वसुबारस 2024 या शुभमुहूर्तापासून सगळ्यांसाठी उपलब्ध झालेले आहे. अँड्रॉइड व आयफोन या दोन्ही फोनमध्ये खिलार ॲप डाउनलोड करू शकता. भारतातील प्रत्येकाने ॲप आजच डाउनलोड करा. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दगे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी आता तसं पाहायला गेलं तर खिलार क्षेत्राचे सोन्याचे दिवस हे चालू झालेले आहेत. पण नुसतंच आपण या भ्रमात न राहता म्हणजे राहिलं नाही पाहिजे की बाबा हे खरंच इथून पुढं पण असेच राहतील. याच्यासाठी आता खरं तर आपण सर्व म्हणजे आता आपण ज्या शेतकऱ्यांच्या दावणीला आलेलो आहोत, खरं तर आता आपली स्वतःची जी तरुण पिढी आहे, आपण सगळे जे मित्रमंडळी आहोत, तर आता आपण खरं तर सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. कारण आता गोवंश आपल्या वडील असतील, आजोबा असतील, आपले पूर्वज असतील यांनी सांभाळला, पण आता इथून पुढं ब्रीडिंग कशी सुधारेल किंवा काय होईल, तर या संदर्भात आपण जास्तीत जास्त काम करूया. आणि याच निमित्त आज आपण एक प्रगतशील शेतकरी यांच्या दावणीला आलेलो आहोत. त्यांच्या दावणीला एक जातीवंत म्हणजे खिलार क्षेत्रातलं एक सर्वात प्रसिद्ध बैल आज एका मालकाच्या दावणीला आहे. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव निशांत काकासाहेब मानगावे, मुक्काम पोस्ट खंडेराजुरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. तुमचा फोन नंबर सांगा मला. 75 59 47 71 63. इथं यायचं असेल तर कसं यावं लागतं? खंडेराजुरी गावामध्ये आल्यावर ब्रह्मनाथाचं तळ आहे, तळ्याच्या शेजारून डायरेक्ट वाट आपल्या इथंच येते. मला आता थोडंसं आम्ही तुमच्या दावणीच्या बाकी इतर पशूंबद्दल माहिती घेण्याच्या अगोदर थोडंसं आम्हाला हे सांगा, आज दावणीला आणलेला बैल आपण कुठून घेतलाय, काय घेतलं, या बैलाची तुमच्याकडची माहिती सांगा. कारण हा महाराष्ट्र कर्नाटकातला एक प्रसिद्ध बैल आहे सध्या आपल्याकडे. हा चनेगावचा बैल म्हणून आता प्रसिद्ध आहे एकदम. आणि हे जी सिद्धापूर खाणीतला सगळ्यात टॉप लाईनीचा बैल. आणि आता सध्या हे जे वय आहे 14 ते 15 वर्ष वय आहे ह्याचं. आणि सगळी हे जी वासरं बऱ्यापैकी वळू क्षेत्रात सगळ्यात जास्त वासरू ह्या बैलाचे आहेत. आणि कालवडी सुद्धा. आणि एक सुद्धा कालवडी जी लाखाच्या आत किंवा खोंडे ही जी लाखाच्या आत अशी विकलेली नाही आहेत. आणि सगळ्यात टॉपचा ब्रीडर म्हणून हा बैल आम्ही त्याच्याकडे बघतोय. आणि जेव्हा त्यांनी द्यायला काढला तेव्हा आम्ही 4-5 वर्ष बैलाच्या मागे होतो, पण बैल काय आम्हाला तेव्हा हे झाला नाही. शेवटी ते बालाजी कांबळे उटगीकरांनी बैल घेतलेला, त्यांच्याकडून आपण नंतर बैल हा घेतला. आता मला हे एक विचारायचं आहे की आता तसं पाहायला गेलं तर वळू क्षेत्रामध्ये आता आपण पाहतो तर शेतकरी जेव्हा बैल खरेदी करतो तेव्हा तो 2 किंवा 4 दातीमध्ये खरेदी करतो. आता जवळपास तुम्ही बैलाचं वय 15 वर्ष सांगितलं, मग एवढ्या मोठ्या वयाचं बैल खरेदी करण्यामागचं कारण काय आपलं? बैल आधीपासून आमच्या खूप डोक्यातला बैल आणि असली माहुळे आणि ह्याचं जे शरीर आहे आणि आत्ता जो त्याचा ताव आहे हे आत्ता कशातच बघण्यात नाही. ओल्ड लाईनी जी जुनी लोक जी म्हणत होती त्या ह्याच्यात लाईनमधला बैल आहे हा. आणि जुन्या लोकांच्या पसंतीतला उतरलेला असा बैल आहे हा. आणि घ्यायचं कारण म्हणजे पैदास चांगली व्हावी. आणि आम्हाला इथून 160 किलोमीटर पडत होतं चनेगाव, सांगली जिल्ह्यात जवळपास बैल नव्हता, त्यासाठी आम्ही गडबड करून हा बैल घेतला. मंडळी, मुलाखतीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर थोडंसं आपण एक छोटीशी चर्चा या विषयावर देखील करूया की आता मुलाखत पाहताना किंवा जसं मी मालकांना प्रश्न विचारला की जेव्हा गाई मालक जेव्हा वळू खरेदी करत असतो तेव्हा तो आदत 2 दाती 4 दातीमध्ये खरेदी करत असतो. पण आज मालकांनी खरं तर मोठं काम केलेलं आहे की एक 14-15 वर्ष वयाचा बैल की जो जवळपास आता त्यांनी ब्रीडिंग क्षेत्रात बरंचसं काम केलं आहे ना, ह्या वयात बैल खरेदी करणं. एखादे म्हणेल की कशासाठी हा खरेदी केला, पण याचं उत्तर खरं तर मालकांनी खूप सुंदर दिलेलं आहे की एक जुनी ब्लड लाईन आहे या वळूची वंशावळ किंवा म्हणजे खिलार क्षेत्रात म्हणजे महाराष्ट्र कर्नाटकामध्ये आज जर आपण पाहिलं गेलं तर ब्रीडिंग करत असताना एखाद्या वळूच्या कमीत कमी 5-6 पिढ्या माहिती असणं खूप गरजेचं असतं. तर आज खिलार क्षेत्रातला हा एक असा एकमेव बैल आहे की ज्याच्या पिढ्या आपल्याला काही प्रमाणात आपण एक 3-4-5 पिढ्यांपर्यंत ज्याची माहिती आपल्याला ज्या पिढीची आहे त्यातला हा एक बैल आहे. त्यामुळे मालकांनी देखील घेण्याचं ते प्रमुख कारण असावं. आणि त्या माध्यमातून मालकांचं पुढे कशा पद्धतीने त्यांच्या दावणीला जास्तीत जास्त ब्रीडिंग मालक तुम्ही करणार आहात किंवा आता कशा पद्धतीने याचा वापर तुम्ही करताय ती माहिती द्या. आत्ता सध्या त्याला खास ब्रीडिंगसाठीच आपण हे केलं आहे. आणि सध्या ब्रीडिंगसाठी माझ्याकडे पण सगळ्या ह्याच्याच आहेत, ब्रीडिंग केलेल्याच गाया आहेत, सगळ्या ठेवलेल्या आहेत आपण. आणि त्यातून माझ्या भागातल्या पण चांगल्या गायात जाऊ देत
त्यांना पण ह्या गोष्टीचा फायदा व्हावा ह्यासाठी मी इथं बैल घेऊन आलोय. आता सलगर वगैरे इथून जवळच आहे, माझ्यापासून 15 किलोमीटर आहे फक्त सलगर. आमच्या भागात जेवढ्या गाया चांगल्या आहेत, बैल चांगला नसल्यामुळं त्यांचं पण हे व्हायलं आणि तेवढ्या लांब जाणं शक्य नव्हतं लोकांना. आणि त्यासाठी त्यांचा पण आता रोज एक दोन रोज गाया चालू आहेत बैलाला. ओके. मग आता 15 वर्ष वय असताना अंदाजे आपण आता तुम्ही आणल्यापासून दिवसाला सगळ्यात जास्त किती गायी भरल्यात? दिवसाला फक्त 3 काढलीत. ओके. एका दिवशी जास्त म्हणजे. आणि आपल्या दावणीला आल्यापासून किती भरून झाल्यात? माझ्याकडे येऊन आता बैल येऊन आता 4था महिना आहे हा. आल्यापासून एक 32 गाया झाली त्याच्या. ओके. आणि आता मालक जर एक गोष्ट म्हणलं की आता जसं तुम्ही म्हणले की आजूबाजूच्या परिसरातल्या गायींसाठी एक योग्य वळू आणणं गरजेचं होतं. आता तुमच्या या परिसरामध्ये हा वळू आणल्यामुळं चांगली ब्रीडिंग होईल किंवा भविष्य काळामध्ये कशा पद्धतीच्या गायींची क्वालिटी तयार होईल, काय वाटतं या संदर्भात? आता ब्रीडिंगसाठी माझं तर एक मत आहे की ज्यांना खरोखर ब्रीडिंग करायचं आहे त्यांच्यासाठी म्हणजे हे सोन्याचेच दिवस आहेत आपल्या भागात. इथं जवळच्या जवळ ज्यांच्या गायी जात नाहीत लांब बाबा, की बाबा लई प्रवास हे होतोय त्यांना, आणि इथल्या इथं आपण जवळ झाले त्याच्यामुळे ब्रीडिंग त्यांचं 1 नंबर होणार इथून पुढे. आणि ज्या गाया जेवढ्या टॉपच्या आहेत, बैल तेवढी टॉपची नसल्यामुळे ब्रीडिंग चांगलं होत नाही आहे. त्याच्यासाठी आपण हा बैल हे केलाय. आता आपण किती एखाद्या गायी भरायला किती पैसे घेतो? 2000 रुपये घेतोय एका गाईला. ओके. आणि आता आता आपण बऱ्याच शेतकऱ्यांना विचारतो की एखाद्या वळू बैलाचा खुराक काय असतो, तर मला हा प्रश्न आवर्जून आवडेल की आता वय बैलाचं 15 आहे, तर या 15 वयामध्ये कशा पद्धतीचा खुराक किंवा त्याच्या शरीराचा मेंटेनन्स काही वेगळं असतं का, काय आपण करतो? असं काय विशेष काय वेगळं नाही आहे. रोज त्याला शेंगपेंड, काट्याळ आणि मक्याची चुन्नी हे त्याला रोज चालू आहे आत्ता सध्या. सकाळ संध्याकाळ 2 टाइम भरडा घालतो आम्ही. आणि आता दूध पण त्याला चालू करायचं आहे, पण क्लायमेट व्यवस्थित नसल्यामुळे आता उन्हाळ्यात त्याला दूध नुसतं चालू करायचं आहे, दूध शेळीचं दूध. आता तुम्ही बैल घेतला तर काहीतरी एक अंदाज बांधला असेल की बाबा तुमच्या स्वतःच्या दावणीला किंवा परिसरात आपण कमीत कमी ह्याची एवढी तरी वासरं घेऊ शकतो, असं काही नियोजन मालक करता का तुम्ही? हो. आता कसं झालंय, माझ्या घरच्या ब्रीडिंगच्या 5 मोठ्या गाया आहेत, त्यांच्यासाठी खास म्हणून मी बैल हा तसा घेतलाय. आपल्यात ब्रीडिंग व्हावं त्याचं डायरेक्ट, यासाठी घेतलाय आपण. ओके. मालक, आता एक आम्हाला असं पण विचारायचं की नुकतंच आता खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र कर्नाटकातले बरेचसे शेतकरी तुम्ही सर्वांना आपण एकत्रित घेऊन एक प्रोग्राम करण्याचं हे करतो की ज्याच्यामध्ये आपण खिलार ब्रीडिंग प्रोग्राम करतोय की ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक आपल्या खिलारला मायक्रोचिप बसवायची, जेणेकरून याच्यापासून होणारी पैदास असेल किंवा काय असेल तर या सर्वांना तर फायदा काय होईल की जेणेकरून आपल्या शेतकऱ्याच्या दावणीला असलेल्या खिलारचं रेकॉर्ड मेंटेन ठेवता येईल. आता आज आपल्याला म्हणजे आपण जुन्या जाणकार लोकांकडे जातो की आई कोण बाप कोण हे कोण आपल्याला कळते, पण पुढच्या अजून 50 वर्षांनी आपल्याला कळण्यासाठी याचं एक रेकॉर्ड मेंटेन ठेवायचंय. तर याच्यासाठी हा प्रोग्राम कसा फायदेशीर होईल किंवा काय वाटतं तुम्हाला? त्या तुम्ही जे आता जे उपक्रम राबवालाय मायक्रोचिपच्या ह्याच्यात, ते म्हणजे एक उत्क्रांती, अशी उपक्रांती झाल्यासारखी ही गोष्ट आहे. कारण की आता मी मारवाडी घोड्यांचं पण संगोपन करतोय, आणि आता ह्यात पण कसं आहे, ब्रीडर लोक काय काय ठिकाणी खरं बोलत नाहीत की ह्या बैलाचं वासरू आहे म्हणून ते वासरू दिलं जातं, पण ह्यामुळे त्या सगळ्या गोष्टींना आळा बसेल. आता घोड्यात पण DNA मायक्रोचिप सगळं आले, तसंच पुढं तुम्ही पण DNA ची पण सिस्टीम राबवावी असं एक माझं मत आहे. ओके. आणि मायक्रोचिपचं खूप म्हणजे खूप मोठं काम केलंय तुम्ही आता. आता बोलता बोलता मालक, आता तुमच्याकडे लकीली आता खरं तर घोडे पण आहेत. मला थोडंसं हे विचारायचं आहे की या घोड्यांमध्ये समजा आता तुम्ही एखादा घोडा आणलाय तो कुठल्या तरी लाईनचा आहे असं घोड्यांमध्ये कळतं, तर ह्याच्यात कसं मेंटेन केलं जातं किंवा काय असतो, म्हणजे मायक्रोचिप असते का, कसं रजिस्टर केलं जातं? मायक्रोचिपच असते यात, DNA रजिस्ट्रेशन असते यात. DNA केलं की सगळंच समजते, ब्लड मॅच करून व्यवस्थित का नाही, ह्यातला म्हणजे आता फसवाफसवीचा विषयच नाही आहे घोड्यांच्या ह्याच्यात. एक परफेक्ट म्हणजे ज्या घोड्याचं सांगायचं आहे त्या घोड्याचंच असणार ते DNA झाल्यावर. आता मला थोडंसं हे विचारायचं एक प्रश्न की जसं ठीक आहे फसवणूक नाही होणार हे होईल, पण ही ब्रीडिंग सुधारेल का या माध्यमातून? 100%. ओके. 100% फसवणुकीला आळाच बसेल ना या गोष्टीमुळे. धन्यवाद मालक. तर मंडळी, आता खरं तर आज मालकांच्या दावणीला बरेचसे घोडे देखील आहेत आणि त्या घोड्यांचं रजिस्ट्रेशन किंवा आज महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण भारत पण नाही तर संपूर्ण देशात जर कुठलं म्हणजे काय म्हणू, म्हणजे घरासमोर घोडे असणं हा एक वेगळा स्टेटस आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये क्वचित
काही घरांसमोर असायचं की ते म्हणजे त्यांचं आपण आता काय सांगूया की ते सरदार म्हणू किंवा त्या लेवलची लोक असायची. पण आजच्या काळामध्ये देखील घोडे कमीच आहेत, कारण त्या घोड्यांचं एक्सपेन्स असेल किंवा ते खरेदी मोठ्या किमती असतील. तर आपण शेतकऱ्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो की पुढील भविष्य काळात आपल्या दावणीला असलेला बैल, वळू किंवा त्याची वासरं, कालवडी यांच्या देखील किमती या शेतकऱ्यांना पुढे की त्या गोष्टीचाही फायदा होईल. म्हणजे नुसतंच हे नाही, म्हणजे एखाद्या बैलाची वंशावळ मेंटेन होत जाईल, शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल आणि ही ब्रीड अजून कशी सुधारत जाईल हा आपला एकमेव प्रयत्न आहे. मालक, आम्हाला तुमचं एकदा नाव, गाव आणि फोन नंबर परत एकदा सांगा. ॲडव्होकेट निशांत काकासाहेब मानगावे, मुक्काम पोस्ट खंडेराजुरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आणि फोन नंबर आहे 7559 47 71 63. मालक, एक अजून एक की लांबून काही आल्यावर आपल्याकडे राहायची वगैरे व्यवस्था असते का? ओके. आम्ही लांबून आली की त्याची सगळी सोय, म्हणजे राहण्याचं ज्यांचं हे असेल किंवा एखाद्याची खूप परिस्थिती नाही आहे आणि त्याला भरवायचं आहे, असंही नाही की 2000 देऊन भरवावं. त्याची परिस्थितीनुसार आम्ही पैसे, म्हणजे काय दिला तर दिला, नाही दिला तर काय विषय नाही. ओके. धन्यवाद मालक. तर मालकांची आपण पुढची जी मुलाखत येते त्यांच्या गायी आपण पाहणार आहोत. मंडळी, सर्वात पहिल्यांदा खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचं जे ॲप आलंय की iOS आणि अँड्रॉइडसाठी आहे, ते इन्स्टॉल करायला विसरू नका. आणि या ॲपमध्ये सर्वात पहिली मोठी गोष्ट कोणती असेल तर स्वतः शेतकरी त्यांच्या दावणीला असलेल्या बैलांची, गायींची, वासरांची माहिती हे स्वतः त्याच्यामध्ये फोटो असतील किंवा व्हिडिओच्या लिंक त्याच्यामध्ये अपडेट करू शकतात. आज या माध्यमातून आपण फक्त महाराष्ट्र, कर्नाटक नाही तर पूर्ण भारत आणि त्याचबरोबर संपूर्ण जग नेटवर्क करण्याचा प्रयत्न या ॲपच्या माध्यमातून करतोय. ते लगेच इन्स्टॉल करा आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. धन्यवाद. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचे 2025 ची दिनदर्शिका बुक करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पैसे भरणे गरजेचे आहे. पैसे भरण्यासाठी तुम्हाला 2 पर्याय दिलेले आहेत. एक तर बँक खात्यात पैसे भरा किंवा जीपे किंवा फोनपेच्या माध्यमातून देखील सहजरित्या तुम्ही पैसे भरू शकता. बँक खात्यामध्ये पैसे भरण्यासाठी खाली बँक खात्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. किंवा तुम्ही UPIच्या माध्यमातून पैसे भरणार असाल तर सर्वात पहिल्यांदा आत्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला हा QR कोड स्कॅन करून किंवा दिलेल्या फोन नंबरच्या साहाय्याने जीपे, फोनपे किंवा पेटीएमच्या साहाय्याने सर्वात पहिल्यांदा पैसे भरा. पैसे भरल्यानंतर त्या पावतीचा फोटो म्हणजे स्क्रीनशॉट काढून ठेवायला विसरू नका. आता तुमचे पैसे भरून झालेले आहेत, पण अजून तुमचे कॅलेंडर बुकिंग पूर्ण झालेले नाही. यानंतर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे. कॅलेंडर घरपोच येण्यासाठी हा फॉर्म भरणे तुम्हाला अति आवश्यक आहे. फॉर्म ओपन केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुमचे नाव भरा, त्यानंतर फोन नंबर, संपूर्ण पत्ता भरताना तुमचे गाव, तालुका, जिल्हा ही माहिती नीट भरा, कारण पोस्टमन कॅलेंडर घरपोच घेऊन येण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. आता येथे 6 आकडी पिनकोड नंबर बरोबर चेक करून भरा. किती कॅलेंडर पाहिजे ती संख्या लिहा, किती पैसे भरले आहेत तेही लिहा आणि सर्वात शेवटी आणि महत्त्वाचे म्हणजे पैसे भरलेल्या पावतीचा फोटो किंवा स्क्रीनशॉट जो तुम्ही मगाशी काढून ठेवलेला आहे तो देखील अपलोड करा. ही स्टेप महत्त्वाची आहे. आता सर्वात शेवटी सबमिट या बटनावर क्लिक करा, म्हणजे तुमचे कॅलेंडर बुकिंग पूर्ण झालेले आहे याची खात्री करा. एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या, तुम्ही पैसे भरलेले आहेत पण हा फॉर्म जर भरलेला नसेल तर तुमचे कॅलेंडर घरपोच येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यामुळे फॉर्म भरणे हे सर्वांना बंधनकारक आहे. फॉर्म भरणे खूप सोपे आहे. फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर जवळच्या मित्रमंडळी किंवा इतर माहितीदारांची मदत घेऊन तुम्ही सहजरित्या भरू शकता किंवा चॅनलच्या नंबरवर देखील फोन करू शकता. डिसेंबर 2024च्या महिनाअखेरपर्यंत तुमचे नवीन वर्षाचे म्हणजे 2025चे खिलार कॅलेंडर घरपोच आलेले असेल. धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान. नमस्कार मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीला आपण मालकांनी त्यांच्या दावणीला असलेल्या एका प्रसिद्ध वळू बैलाची माहिती सांगितली. जर तुमच्याकडे गाय असेल आणि जर तुम्ही सलगरच्या जवळपास, खंडेराजुरीच्या जवळपास असाल किंवा लांब जरी असाल तरी आज
म्हणजे खरं तर लांब जरी असले तरी आज अशी परिस्थिती आहे की या वळूकडून आपली एक तरी पैदास घेतलीच पाहिजे, अशा प्रकारचा जातीवंत वळू मालकांच्या दावणीला आहे. आवर्जून आता वळूचं वय जवळपास 15 वर्ष झालेलं आहे, त्यामुळे आता तुम्ही देखील घाई करण्याची गरज आहे की एक पैदास या बैलाची, सिद्धापूरच्या खाणीतल्या या बैलाची असलीच पाहिजे. मालक, आता थोडंसं आम्हाला हे सांगा, आम्ही आता या सर्व गायी पाहतोय, तर आम्हाला या गायींची माहिती द्या की कशा पद्धतीने आपण एका गायीपासून बाकीच्या गायी करत चाललोय किंवा काय. आता सगळ्यात पहिल्यांदा माझी पलीकडची गाय आहे ती म्हणजे ती जी खाण आहे सगळी त्या गायीची. पहिल्यांदा ही तिची पहिली कालवड, जे शिरूरचे महाराज होते ते संजू शिंदेनी बैल घेतलेला पहिला मोठा बैल, त्या बैलाची ही कालवड आहे. पण हिला त्या कागवाडच्या सावकर बैलाकडून भरवून ही कालवड तयार केली आपण. ओके. आणि त्यांच्याजवळ एक नाकाडी बैल होता, त्या बैलाची ती पलीकडची कालवड आहे. आणि आता सध्या सगळ्या चारही म्हणजे माझ्याकडे आता टोटल 6 गाय आहेत मोठ्या, सगळ्या टोटल आपल्या बैलाकडून आता गाभ आहेत. ओके. तर आता या 4 गायींचा आता तुम्ही बैलाचा खुराक पण सांगितलं, तर आपल्या गायींचा आता आम्ही गाय या कालवडीच्या पाहतोय, म्हणजे खूप मस्त सांभाळल्यात किंवा काय, किंवा गायींचं हे असेल तर कशा पद्धतीचा खुराक किंवा वैरण आपण गायींना असते इकडे? आता सध्या खुराक त्यांना काहीच नाही आहे. जसं रोज हिंडायला सुटतात, सकाळी सुटून संध्याकाळी येतात परत. काय त्यांना असा खुराक स्पेशल असा काय खुराक नाही आहे. उन्हाळ्यातच फक्त थोडी वैरण घालावी लागते, नाहीतर त्या दिवसभर चरायला जातात गाया. ओके. मला आता थोडंसं आम्हाला एक हे पण जाणून घ्यायचं की आता बरेचसे नवीन खिल्लार पालक देखील या क्षेत्रामध्ये यायला बघतात. एखादा नवीन येत असताना त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे? 1 गाय असेल, 2 गाय असेल, किंवा वळू त्याला घेणं शक्य नाही होणार, तर कशी सुरुवात एखाद्या नवीन खिल्लार पालकाने केली पाहिजे? शक्यतो पहिल्यांदा माझं असं मत आहे की कालवडच घ्यावी पहिल्यांदा. म्हणजे घरची त्यांची सवय लागेल, बांधीव असली तर त्यांनी कालवडच घ्यावी पहिल्यांदा. मग त्याच्यापासून पुढे त्यांना अनुभव येत जाईल आणि चांगलं ब्रीडिंग करून चांगली पैदास घेऊन, कारण की जेवढी चांगली पैदास आपण घेऊ शकतोय तेवढं पुढं भविष्यात त्याचा खूप फायदा आहे. चांगली वासरं झाली, चांगली कालवड झाली, चांगल्या पैशाला जाऊ शकते. आता थोडंसं इथे आर्थिक गोष्टीचा एक विषय मला असा विचारायचा आहे की एखाद्या मालकानी समजा आता तुमच्या या वळूकडूनच आम्हाला गाय भरायची, एखाद्या शेतकऱ्याला तो समजा 200, 250, 300 किलोमीटरवरनं लांबनं पण येण्याची त्याची समजा तयारी असेल, तर त्यांनी भरवलेली गाय आणि तिला होणारी कालवड किंवा खोंड याचं आर्थिकदृष्ट्या कसं पुढील भविष्य काळात फायदेशीर आहे, थोडंसं ते आम्हाला समजावून सांगा. खूप मोठं आहे त्याचं भविष्य. म्हणजे असं आहे की आता चंदगड, आजरा इकडून पण म्हणजे 2दा एकदा गाय रिपीट झालेली परत आली माझ्याकडे, चंदगडहून आलेली गाय. जवळजवळ त्यांना 170 यायचं रनिंग आणि 170 जायचं रनिंग होत होतं. त्यांनी परत एकदा फेल गेली म्हणून परत येऊन त्यांनी माझ्याकडूनच, ह्या बैलाकडूनच त्यांनी गाय परत लावून गेले. आता गाभ लागली त्यांची गाय. पण पुढं भविष्यात जेव्हा ते होईल, आत्ता लोकांना वाटते की आपण पैसे देतोय, आत्ता जास्त खर्च होतोय, पण त्याचा बेनिफिट हा नंतर असतो. आणखी साधं जरी तुम्ही बैल चांगला हलका जरी दाखवला बैल, तरी वर्षभर सांभाळायचं आहे, परत 6 महिने परत ते वासरू सांभाळायचं आणि परत त्याला दर येत नाही परत त्या वासराला. त्यामुळे ती मेहनत जाते. कारण की चांगला बैल जरी दाखवला आणि जरा हलका बैल जरी दाखवला तरी 1 वर्षभर गाय सांभाळायला लागायची अशी लागणारच आहे, ते वासरू पण सांभाळायला लागणारच आहे थोडे दिवस विकूपर्यंत. त्यामुळे चांगल्या बैलाकडून भरवलेली कधीही पैसे त्याचे चांगलेच होतात. ओके. धन्यवाद मालक. तर मंडळी, येथे म्हणजे तुम्ही का वळू बैलाकडेच गेलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण खरं तर मालकांनी सांगितलं. सध्याच्या घडीला समजा एखाद्याची आर्थिक परिस्थिती नसेल, मान्य आहे गाडी भाडं जास्त जातं, पण आता वळू पण तेवढ्या प्रमाणात झाले. तुम्ही तुमच्या गावापासून जवळ कोणते वळू तुम्हाला दिसतात? समजा मी आता खंडेराजुरीमध्ये आहे, तर खंडेराजुरीच्या जवळच्या गायींनी सर्वात पहिल्यांदा त्या गावात कोणता वळू आहे आपल्या गावातला तो विचार केला पाहिजे. आणि मग तुमच्या समजा जर तुम्ही एकदा हा वळू भरलेला आहे, तर याच्यानंतर मग पुढच्या वेळेस नक्कीच दुसऱ्या वळूचा विचार करा, तिसऱ्या वळूचा विचार करा. पण एखाद्या चांगल्या टॉपच्या वळूची पैदासी 1 किंवा 2 जसं शक्य आहे तेवढी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न हा आपण केलाच पाहिजे. मला आम्हाला शेवटी परत एकदा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा फक्त. माझं नाव ॲडव्होकेट निशांत काकासाहेब मानगावे, मुक्काम पोस्ट खंडेराजुरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. फोन नंबर आहे माझा 7559 47 71 63. मला खूप खूप धन्यवाद. आज तुमच्या माध्यमातून एक चांगला वळू आज महाराष्ट्र कर्नाटकासमोर येतोय आणि एक सुंदर मुलाखत आज आपण मालकांची पाहिली. त्यांचं गुगल लोकेशन आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत आणि खिल्लार ॲप इन्स्टॉल करायला विसरू नका मंडळी. खूप खूप धन्यवाद. नमस्कार मंडळी, खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे.
आता आपल्या खिलार चॅनलचे 6 लाखाच्या जवळपास सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. तुमच्या सगळ्यांचे श्रेय यात मोलाचे होते, तेव्हा चॅनल इथपर्यंत पोहोचू शकला आहे. तुम्ही खिलारचे व्हिडिओ जास्तीत जास्त पाहिले आणि लोकांपर्यंत शेअर देखील केले. आम्ही देखील भरपूर मेहनत घेऊन माहितीपर खिलार व्हिडिओ बनवले आणि ते व्हिडिओ जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवायला तुम्ही मदत देखील केली आणि चॅनल सबस्क्राईब पण केला. पण जिथे तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला त्याच्या बाजूला जॉईन बटन आहे. खूप लोकांनी जॉईन करून खिलार चॅनलला सहकार्य देखील केलेले आहे. तुम्ही देखील जॉईन करू शकता आणि वेगवेगळ्या कॅटेगरी निवडू शकता. तुम्हाला देखील जी मदत शक्य आहे ती तुम्ही चॅनल जॉईन करून आम्हाला देऊ शकता. चॅनल करत असलेल्या खिलार कार्याला तुमच्या मदतीची गरज आहे. धन्यवाद. खिलार महाराष्ट्राची शान. खिल्लार महाराष्ट्राची शान. खिल्लार महाराष्ट्राची शान.